सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे तालुका मिरज नजीक मोटारीनं दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पती पत्नीसह 1.5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला। सुरेश शिंदे वय वर्ष 30, संजना सुरेश शिंदे वय वर्ष 25 आणि ज्ञानेश्वर सुरेश शिंदे 1.5 वर्ष अशी अपघातातील मृतांची नावं आहेत। ऊसतोड मजूर असलेले शिंदे कुटुंबीय ऊस तोडणी हंगाम संपवून दुचाकीवरून आपल्या गावी खामसवाडीकडे जात होते। शनिवारी मध्यरात्री 3च्या सुमारास हा अपघात झाला। दरम्यान या अपघात प्रकरणी रात्री उशिरा ओम विजय साळुंखे वय वर्ष 24, मूळ राहणार खरशिंग सध्या राहणार सांगली यांच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडीचे तालुका कळंब रहिवासी असलेले शिंदे आपल्या अन्य नातेवाईकांसह कर्नाटकातील बेडकीहाळ इथं ऊस तोडणीसाठी आले होते। ऊसतोडणी हंगाम संपल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ते आपल्या गावी जाण्यासाठी निघाले। मिरज मार्गे ते सांगोल्याच्या दिशेने जात होते। यात साहित्य अन्य नातेवाईक ट्रकमध्ये होते, तर सुरेश शिंदे हे त्यांच्यासोबत पत्नी आणि मुलासह दुचाकीवरून निघाले होते। ट्रक आणि दुचाकी सोबतच असताना जेवणासाठी ते काही काळ थांबले होते। त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा चांगला असल्याने ट्रक काही अंतर पुढे गेला होता। मध्यरात्री 2:30च्या सुमारास शिंदे हे दुचाकीवरून भोसे येथील यशोधन फास्ट फूड सेंटर जवळ आले असता सांगोल्याच्याच दिशेने जाणाऱ्या मोटार MH12 UJ 0715 चालकानं शिंदे यांच्या दुचाकीला MH12 KV 8452 याला जोराची धडक दिली। यात तिघेही रस्त्यावर आपटल्याने गंभीर जखमी झाले। यातच त्यांचा मृत्यू झाला। मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाल्यानं तसेच रहदारी कमी असल्यानं मदत मिळण्यास अडचणी आल्या। अपघात स्थळावरूनच पुढे गेलेल्या एका मोटार चालकानं शिंदे यांच्या ट्रकमधील नातेवाईकांना अपघाताबाबत माहिती दिल्यानंतर ते सर्व माघारी फिरले व त्यांना अपघात झाल्याचं कळलं। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज बाबर, उपनिरीक्षक युवराज पाटील यांच्या पथकानं तात्काळ अपघातस्थळी भेट देत अपघातग्रस्त वाहन बाजूला करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक दाखल होत त्यांनी अपघाताचा तपास सुरू केलाय। मिरज ग्रामीण पोलिसात युवराज गोविंद शिंदे राहणार कमसवाडी यांनी फिर्याद दिली आहे। अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रणजित तिप्पे करत आहेत। अपघातात तिसरे वाहन असण्याची शक्यता व्यक्त होतीये। या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झालाय, शिवाय धडक देणाऱ्या वाहनाचंही मोठं नुकसान झालंय। अपघातावेळी पुढे असलेल्या वाहनामध्ये शिंदे यांची दुचाकी चिरडली गेल्यानं धडक देणाऱ्या वाहनाचंही नुकसान झाल्याचा अंदाज आहे। त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय। पोलिसांनी या परिसरातील CCTV आणि महामार्गावरील CCTV फुटेजवरून पुढील तपास सुरू केलाय। मिरज ग्रामीणचे निरीक्षक अजित सिद्ध यांनी तपासाच्या सूचना दिल्यात। बेडकेहाळ येथून शिंदे कुटुंबीय निघाल्यानंतर एका ट्रकमध्ये बैल, संसारोपयोगी साहित्य आणि काही लोक होते। त्यात मृत सुरेश यांचे आई वडील होते। त्यांना अपघात झाल्याचं समजताच अपघातस्थळी नातेवाईकांनी तिघांचा मृतदेह पाहून आक्रोश व्यक्त केला। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।